स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. सगळ्यांचं अभिनंदन की ज्यांचं या रेखी ऊर्जांशी छान सुंदर कनेक्शन झालेलं आहे. आणि आता या कनेक्शन नंतर आज आपण अनुभवणार आहे औरा. औरा काय असतो, औरा कशा पद्धतीने आपल्या जीवनाला सकारात्मकता आणत असतो, औराचं महत्व आपल्या जीवनामध्ये काय, औराचे प्रॅक्टिकल, औरा बघायचा कसा, औरा फील कसा करायचा, औराने स्वतःच आणि इतरांना हिलिंग कसं द्यायचं, म्हणजे क्लेन्झिंग कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आजच्या या सेशनमध्ये आपण अनुभवणार आहोत. ओके, सो रेडी आहात सगळे? एव्हरीवन रेडी? चलो एक बार हो जाए. कसे आहात म्हटल्यावर माहितीये का, इनर लेवल से क्या होना चाहिए अभी? मस्त मनात शाहरुख खान वाली स्टाईल, दोनों हात ऐसे आने चाहिए, म्हणायचं आहे मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. स्वस्त म्हणजे काय? शरीराने संपूर्ण स्वास्थ्य, मनाने संपूर्ण स्वास्थ्य. मस्त म्हणजे काय? जेही काम करताय ते पूर्ण एनर्जीने करत आहे, सगळी फुल टू एनर्जीने काम करत आहे. जबरदस्त म्हणजे त्याचा रिझल्ट आपल्या जीवनामध्ये जबरदस्त येतो आहे. त्याच्यामुळे जीवन कसं पाहिजे आपलं आणि आपल्या कुटुंबाचं? स्वस्त, मस्त आणि जबरदस्त. चला, आवरा शिकवण्याच्या आधी फक्त 2 अनुभव आपण घेणार आहे. आतापर्यंत गेल्या सोमवारपासून आज सोमवार आहे, कोणी कोणी ती डिलीटिंगची प्रॅक्टिस केली आहे आणि किती नात्यांमधली निगेटिव्हिटी दूर झालेली आहे? सुप्रिया मॅडम अनम्यूट करा, बोला. हा ये हे सगळं घरातच चालू झालंय. एकदाच मी म्हंटल की कुणी काही चुकीचं बोललं एकमेकांसाठी तर कट 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 डिलीट 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 असं एक शब्द. तर आता मतलब हजबंड पण मला असंच म्हणतात की लगेच तू पण तू चुकीचं. तर ते असं एक हे झालंय की ऑटोमॅटिक निगेटिव्हिटी हळूहळू दूर व्हायली आहे. प्रत्येक जण एकमेकाला त्यावेळी टोकतो आणि ते शब्द वापरतात, कट 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 डिलीट डिलीट. खूप तर छान. मजा येते, खूप छान वाटतंय त्यामुळं. आणि एक प्रकारचं एक निगेटिव्हिटी हळूहळू दूर व्हायला लागली. ग्रेट. आणि खूप छान की हे तुम्ही पूर्ण फॅमिली सोबत चालू केलं, जे माझा उद्देश आहे की एका घरात एक रेकी साधक असला की हळूहळू अख्खं त्या घरातलं वातावरण सकारात्मक होतं. लोकही तीच असतात, घरही तेच असतं, पण घरचं वातावरण आणि घरच्यांचे स्वभाव मात्र बदललेले असतात. हा सुंदर अनुभव आपण रेकीच्या सरावातनं निश्चितच घेत असतो. कारण रेकी शिकण्यासाठी नाही आहे, रेकी ही जीवन जगण्याची कला आहे. जो व्यक्ती रेकी सोबत जगतो तो पूर्णपणे सकारात्मक आणि पॉझिटिव्ह होऊन जातो, जीवनाला आनंदाने परिपूर्ण करतो. ओके, चलो तो आगे बढ़ते हैं. कोण स्क्रीन शेअर करताय? जरा काही गरज नाही आहे, वेदांत प्रमिला स्क्रीन शेअर करू नका. ओके, सो थँक्यू मॅडम. आणि आता आपण औरा या टॉपिकला आपण समजून घेणार आहे. आणि हा ह्युमन औरा कसा बघायचा, मजा येईल की नाही आपल्याला कोणाचा तरी औरा बघायला मिळतो. तर औरा म्हणजे काय? तर औरा बघण्यासाठीच हा क्लास नाही आहे. तर सगळ्यात महत्वाचं औरा म्हणजे काय? आता बघा, आपल्या जीवनामध्ये 6 महिन्यापासून अशी एनर्जी आजूबाजूला कलेक्ट होत असते. तो लाईट चालू का नाही? आज लाईट जानवी, लाईट का बरं चालू नाहीये? अच्छा. तर आपल्या जीवनामध्ये आजूबाजूला जी काही एनर्जी क्रिएट होत असते, ही 6 महिन्यापासून आपल्या लाईफवर अफेक्ट करते. किती दिवसात? 6 मंथ मध्ये आपल्या जीवनामध्ये अफेक्ट करत असते. ती जीवनात येणारी एनर्जी ही पॉझिटिव्ह राहील किंवा निगेटिव्ह राहील, याचा परिणाम आपल्या लाईफमध्ये 6 महिन्यापासून होत असतो. किती महिन्यापासून होतो? 6 महिन्यापासून. आता या 6 महिन्यामध्ये जर आपण दैनंदिन लेव्हलवर त्या औराला क्लीन करत राहिलो, तर हळूहळू असं होतं की ती जी नकारात्मक ऊर्जा आपल्या लाईफमध्ये आलेली असते तिला आपण डिलीट करू शकतो. आणि एकदा का त्या एनर्जीला आपण डिलीट करत गेलो, तर आपण त्या पॉझिटिव्ह एनर्जीचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेऊन ती सकारात्मकता आपण लाईफमध्ये अनुभवू शकतो. तर सगळ्यात पहिले आपण बघू हे औरा कशा पद्धतीने काम करतो आणि काय होत असतं. औरा म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. लेट मी शेअर द स्क्रीन. काय झालं?
खुशीताई काय झालं? ओके, चलो आगे बढ़ते हैं. ह्युमन औरा लेअर. ह्युमन औरा लेअर म्हणजे मनुष्याच्या ज्या प्रोटेक्शन. आता आपण प्रत्येकाच्याकडे ज्या कुठल्या धर्मपंथाला आपण मानतो त्यानुसार देवाची फोटो आपल्याकडे असतात. तर प्रत्येक ते गुरु गोविंद सिंगांचा फोटो तुम्ही बघू शकता, भगवान बुद्धांचा फोटो असो किंवा डॉक्टर म्हणजे कुणाचाही जर तुम्ही फोटो पाहिला तर त्या देवांच्या भगवान शंकराचा असो किंवा देवीचा फोटो असो, तुम्हाला त्याच्या भोवती प्रकाशाचं वलय असं दिसत असतं. असतं की नाही चेहऱ्याच्या भोवती वलय? ते फक्त देवांच्या ज्याला असतं का? तुम्हाला मला देखील आहे. आणि हा औरा जेवढा मोठा तेवढा त्याचा रिझल्ट आपल्या जीवनावर सकारात्मकता किंवा पॉझिटिव्हिटी देईल हे ठरलेलं असतं. की ते ह्युमन औरा लेअर किती मोठा आहे त्या औरा लेअर नुसार एखाद्याच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी किंवा नकारात्मकता येईल का हे तिथे ठरल्या जातं. की त्या औरा लेअर नुसार आपल्या लाईफचे रिझल्ट येत असतात. तर बघा होतं काय, आपण औरा शिकतो म्हणजे काय, प्रत्येकाला असं एक प्रोटेक्शनचं शिल्ड असतं. आणि जर काही आपल्या आजूबाजूला निगेटिव्हिटी असेल तर हा औरा कमजोर होतो. आणि हा औरा कमजोर झाला तर ती निगेटिव्हिटी 7 चक्रांमध्ये जाते. आता सर्वसामान्य माणसाला औरा माहिती नाही, चक्र माहिती नाही, मग त्या व्यक्ती केव्हा अलर्ट होतो, जेव्हा या निगेटिव्हिटीचा इफेक्ट त्या व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेवर होत असतो. म्हणजे शरीरामध्ये काही आजार येतात, मानसिक आजार येतात, तेव्हा तो व्यक्ती कुठे जात असतो? काय पाहिजे? तो कुठे गेला? पर्समध्ये. तर तो व्यक्ती काय करत असतो? डॉक्टरकडे जातो. आणि जेव्हा तो व्यक्ती डॉक्टरकडे जातो तर डॉक्टर काय करतात? डॉक्टर मेडिकल सायन्सचा अभ्यास कुठे झालेला आहे? फिजिकल अनाटॉमीचा अभ्यास झालेला आहे. त्याच्यामुळे त्या त्या टेस्ट करून आपल्याला शारीरिक आणि मानसिक लेवलच्या जे काही प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन डॉक्टर सांगतात. ते मेडिसिनच्या स्वरूपात असतात, बरोबर की नाही? पण जर आता थोडस बारकाईने समजून घ्या. अक्षय सर स्क्रीनवर डॉट नका काढत बसू. अक्षय गुरव स्क्रीनवर हात नका लावू. अक्षय गुरव सर, थांबा जरा. अक्षय गुरव सरांचं रायटिंग वर्क कम्प्लीट होऊन जाऊ दे. चला पुढे जाऊ आपण. आता हात नका लावू सर स्क्रीनला. अक्षय गुरव सर कृपया तुमचा मोबाईल, जर तुम्ही क्लासमध्ये, तुमच्या मोबाईलमुळे स्क्रीन डिस्टर्ब होत आहे. अक्षय गुरव, आवाज येतोय का माझा? अक्षय गुरव सर तुमच्या, अक्षय सर स्क्रीनवर काही लिहू नका, ठीक आहे? अक्षय सर तुम्ही परत लिहिताय. चला थँक्यू अक्षय सर. आता बघा ह्युमन औरा लेअर. तर मग आपण मेडिकल डॉक्टरांकडे जेव्हा जातो तर आता आधीच्या काळात कसं होतं, एका गावात एक वैद्य बुवा राहायचे. चल, एका गावात एक वैद्य बुवा राहायचे जे सगळ्या औषधांचा इलाज करायचे. म्हणजे सगळ्या आजारांचं, डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत सगळ्या पद्धतीच्या. आता नीलम मॅडम शिकवू की नाही हो? कृपया स्क्रीनवर नका लिहून. तर मग काय करायचे, ते सगळे वैद्य बुवा एका औषध, सगळ्या गोष्टीसाठी औषध द्यायचे. पण आता परिस्थिती खूप बदलली आहे बाबा. केसांसाठी वेगळा डॉक्टर लागतो, पोटासाठी वेगळा लागतो, आ सगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळा डॉक्टर आपल्याला लागत असतो. म्हणजे एखाद्याला 2-4 प्रॉब्लेम असले तर प्रश्न पडून जाईल की नेमका कोणत्या डॉक्टराकडे जायचं आणि किती प्रकारचे अँटीबायोटिक आणि औषधं घ्यायचे.
आता हा एक वेगळा पर्याय. पण आता जर आपण म्हटलं की आपलं प्रगत मेडिकल सायन्स आहे, रिस्पेक्ट, कारण इमर्जन्सीमध्ये मोठ्या आजारांमध्ये आपल्याला या मेडिकल सायन्सचा उपयोग घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय काही, जसं इमर्जन्सीमध्ये ऍक्सिडेंट झाला तिथे हिलिंग कामात येईल, पण त्या हिलिंग सोबत आवश्यक त्या ऑपरेशन्स आणि सगळ्या सर्जरी आणि थेरपी करणं खूप गरजेचं असतं. बरोबर आहे. पण आजच्या याच्यात आता तुम्हाला सांगते, माझी एक स्टुडंट जी आपली अमेरिकेला आहे, आपल्याकडे तुम्ही एखाद्या पिडियाट्रिक डॉक्टरकडे जर एखाद्या बाळाला घेऊन गेले सर्दी खोकल्यासाठी, तर एवढं मोठं औषध जमा होऊन जातं. बरोबर. पण तिथे तिने सांगितलं की डॉक्टर सांगतात की बाळाला जास्तीत जास्त दूध द्या. जर ते बाळ फिडिंग, म्हणजे ती आई जर फिडिंग करत असेल तर बाळाला जास्तीत जास्त दूध द्या, औषध दिलं जात नाही अमेरिकेला वगैरे. आणि आपल्याकडे लहानपणापासून मुलांना अँटीबायोटिकचे डोस दिले जातात. आणि तुम्ही फक्त गुगलवर जाऊन रेकिन हॉस्पिटल, अगदी न्यूबॉर्न बेबी पासनं वयोवृद्ध लोकांपर्यंत तिथे हॉस्पिटल्समध्ये रेकी हिलिंग दिल्या जातं. वाटल्यास मी परत एकदा तुम्हाला ते दाखवून देते की किती मोठा, का बरं आपल्याला आपण जे शिकतोय ते किती महत्वाचं आहे आणि याचा बेनिफिट आपल्याला आपल्या जीवनामध्ये किती मोठ्या लेवलवर होऊ शकतं हे प्रॅक्टिकली आपण एक्सपिरियन्स करू शकतो. फक्त रेकीची स्पेलिंग चुकवू नका, REIKI, रेकी इन हॉस्पिटल. बघा, लहान मुलांसाठी देखील ही रेकी जसं मोठ्यांसाठी वापरल्या जाते, तसं लहान मुलांना हील करण्यासाठी देखील या रेकी ऊर्जांचा बेबीज साठी सुद्धा वापर केला जातो. अगदी न्यूबॉर्न बेबींपासनं मोठ्या मुलांना, मोठ्या जेंट्स आणि सगळ्याच लोकांना हील करण्यासाठी ही रेकी ऊर्जा हॉस्पिटल्स मध्ये वापरली जाते. फॉर चिल्ड्रनसाठी, म्हणजे लहान मुलांसाठी देखील ही रेकीची ऊर्जा वापरली जाते. मग हिचे साईड इफेक्ट आहे का? जर मुलांसाठी देखील, तर मग आता ही काय करते? आता बघा, एखाद्या, आज भारताची कंडिशन कशी झालेली आहे, 10 पैकी 8 लोकांना, कुणाला बीपी आहे, कुणाला शुगर आहे, कुणाला थायरॉइड आहे, हे 3 कॉमन समज जाणारे डिसीजेस आहे. आता इथे कोणी आहे का शुगर पेशंट, बीपी पेशंट? एनीवन? शुगर बीपी वाला कोणी आहे का? ज्योती यावले मॅडम, काय झालं? बीपीची गोळी चालू आहे का? थांबा जरा, अनम्यूट करा बरं. माईकच्या बटनवर हे करा. चला दुसरं घेऊ आपण तोपर्यंत. सरला मॅडम, अनम्यूट करा. मला पण बीपी आहे मॅडम. किती दिवसापासून आहे? आज 10-12 वर्ष झालं गोळी चालू आहे. 10-12. हा, ऐकून घ्या, असंच पेशंट पाहिजे होते आपल्याला. 10-12 वर्ष. मॅडम, चालू झालं बीपीचं, पहिल्यांदा डायग्नोसिस झालं तेव्हा डॉक्टरांनी हेच म्हटलं होतं ना की एक गोळी तुम्हाला चालू होईल, नियमितपणे घ्यायची आहे. हो. मग आता त्या 10-12 वर्षात गोळी तीच आहे की गोळीचा पॉवर आणि डोस वाढले? नाही, गोळी वेगवेगळी देतात. वेगवेगळे देतात ना, त्याचा पॉवर कमी जास्त या पद्धतीने गोळी आहे. म्हणजे त्यावेळेस जी गोळी कमी पॉवरची चालू असेल ती कुठेतरी वाढली आहे? तर ते काही माहिती नाहीये, पण लेकिन दुसरी गोळ्या असं चेंज करतात. आणि आता मध्ये माझं ऑपरेशन झालं तेव्हा बीपी नॉर्मलच झाली नव्हती, तर ते मग त्यांनी एक डोस देऊन मग माझं ऑपरेशन केलं डोळ्याचा. की आणि बीपी माझी सदैव असं म्हणजे असते असं म्हणतात ते डॉक्टर, की तुमची कमी होत नाहीये बीपी. आता गंमत सांगा, गोळी कशासाठी देतात हो डॉक्टर? आता काय गोळी कशासाठी असली पाहिजे? आजार ठीक करण्यासाठी. म्हणजे अगर आपण शुगरची गोळी घेतोय तर आयुष्यभर घेण्यासाठी की तो शुगर थांबण्यासाठी? बीपी त्या गोळी घेतल्यानंतर बीपीचा त्रास व्हायला नाही पाहिजे आपल्याला, पण गोळ्या चालू असतानाही आपलं शुगर अपडाऊन होतं, बीपी अपडाऊन होतो की नाही? याचाच अर्थ काय, ती गोळी फक्त एक सपोर्ट सिस्टीम आहे, तो क्युअर करत नाहीये, कंट्रोल करण्याचा प्रयत्न मात्र असतो. पण त्या प्रयत्नात आता शुगर पेशंटला काय म्हणतात डॉक्टर, ही गोळी घेऊन घ्या, तुमचं शुगर नॉर्मल राहील. काही दिवसांनी त्या गोळ्यांचे डोजेस वाढतात
आणि त्याच्यानंतर व्यक्ती इन्सुलिनवर येतो आणि इन्सुलिन मग जर गोळ्या चालू आहे कंटिन्यू व्यक्तीला 10-12 वर्षापासून, पण तरी देखील त्या शुगरचा जो इफेक्ट आहे तो ऑर्गन डॅमेजकडे होतो. काही दिवसांनी लिव्हर, काही दिवसांनी पॅनक्रियाज, हे सगळे ऑर्गन डॅमेज होऊन, किडनी डॅमेज होऊन व्यक्ती डायलिसिस पर्यंत पोहोचतो. आमच्या मालकांना पण शुगर आहे. तर याच पद्धतीची कंडिशन आहे. मला सांगायला आनंद वाटेल, आपल्या कितीतरी विद्यार्थ्यांचं शुगरच्या गोळ्या बंद झालेल्या. माझ्या स्वतःच्या थायरॉइडच्या गोळ्या गेल्या 14 वर्षापासून 13 वर्षापासून बंद आहे. दर वर्षातनं 2दा मी आताच रिपोर्ट काढला. वर्षातनं जी एक रुटीन टेस्ट करते, त्या रुटीन टेस्ट मध्ये माझा यावेळेस थायरॉइड टचवूड नॉर्मल आलेला आहे. कारण आपण कधी विचारच केला नाही. नुसतं रेकीने होणार नाही, नुसतं गोळ्यांनी होणार नाही. मी तुम्हाला सांगते, एक प्रॉपर लाईफस्टाईल जर तुम्ही चेंज केली तर तुमचं शुगर, बीपी, थायरॉइड सगळं नॉर्मल होऊन जातं. कारण हा जो आजार तयार झालेला आहे, हा आजार तुमच्या लाईफस्टाईल डिसऑर्डर मधून आलेला आहे. लाईफस्टाईलला थोडा चेंज करावं लागतं, नुसतं रेकीने फरक पडणार नाही. तुमचं प्रॉपर मेडिसिन चालू ठेवून, काही आपण कोणाचंही मेडिसिन बंद करायला सांगत नाही. पहिली गोष्ट, डॉक्टर तुमचे रिपोर्ट्स पाहून तुमचे मेडिसिन कमी करतात आणि हळूहळू बंद करतात. कधी सोचा आहे का की आपली बीपीची गोळी बंद होऊ शकते, शुगरची गोळी बंद होऊ शकते, थायरॉइडची? आजपर्यंत विचारच नाही. कारण आपल्याला काय आहे, एकदा झालं की आयुष्यभर गोळी घेणं आहे हेच डोक्यात आहे. बरोबर की नाही? पण हे रिव्हर्स केल्या जाऊ शकतं. आणि मला सांगायला आनंद होतो की आज भारतात नाही, जगामध्ये डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम चालू आहेत आणि त्याचे रिझल्ट खूप छान आहे. आणि मी नुकताच आता मागच्या महिन्यामध्ये, 2 महिने झाले आता, 111 मध्ये एक सेशन घेतलं होतं, फक्त 111 रुपयात. जवळपास 300 लोकांनी त्याला पार्टिसिपेट केलं. त्याच्यानंतर मला 3 लोकांचे फोन आले, मॅडम आमचा डायबिटीज, एका मॅडमचं किती 7.9 पॉइंट समथिंग होतं, तर ते 6.6 वर HbA1c लेवल आली. एका मॅडमचं 9 वरनं 6.8 वर आली आणि एका मॅडमच्या गोळ्या कमी झाल्या. हे 3 रिपोर्ट्स गेल्या या 2 महिन्यात त्यांनी स्वतःला वेळ दिला, हर बात केली. जर तुम्ही रोज वरण-भात भाजी-पोळीचं जेवण करत असाल, तुमचं आयुष्यात शुगर कंट्रोल येणार नाही. कारण आहारी औषधी आहे आणि त्याच्यात आपण ही एनर्जी देणार आहे. तर कुठेतरी आपल्याला आता वेळ आलेली आहे नव्याने या लाईफस्टाईलची जडणघडण करायची. आता तुम्ही म्हणाल, मॅडम आमचे आजोबा 4-4 भाकरी खाऊन पचवत होते, तेवढं त्यांचं फिजिकल वर्क होत होतं, बरोबर? आणि आज आपलं फिजिकल मुवमेंट नाही होत. दिस इज द बिगेस्ट रिझन. त्याच्यामुळे आपल्या जीवनशैलीला, मी परत आता आमचा 1 डिसेंबरचा प्रोग्राम झाल्यानंतर, ज्या प्रोग्रामला शिंदे साहेब प्रमुख अतिथी आहे आणि कोणत्या हिरोईन, थांबा मला बघू द्या, तिचं नाव नाही माहित, आजच हे झालं, ईशा कोपीकर. तुम्हाला कसं माहित? अच्छा, तिथे नाव दिसलं. ईशा कोपीकर ह्या पण चीफ गेस्ट आहेत आपल्या 1 डिसेंबरच्या कार्यक्रमासाठी. तर या सगळ्या एनर्जीज मध्ये तुम्हाला पण पुढे पुढे जॉईन होता येणार आहे. तर ज्यांना ज्यांना खरोखर या रेकी ऊर्जांशी सुंदर जोडल्या जाल, तर तुम्हाला या लाईफस्टाईल डिसऑर्डर मधनं जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यातनं बाहेर पडता येणार आहे. ओके, सो तैयार हो अभी औरा को क्लीन करने के लिए, औरा देखने के लिए. तर रूट कॉज काय आहे, या म्हणजे ऊर्जा पहिले आपल्या औरामध्ये येते, औरामधनं 7 चक्रांमध्ये येते. डॉक्टरांकडे गेलं तर ते फक्त मेडिकल सायन्स सप्रेस करतात. मानो एक चूहा मरा पडा आहे, घरात एक उंदीर मेलेला आहे, आपण त्याला तिथून बेडरूम मध्ये टाकला, काही वेळ जिथून काढला तिथे वास जाईल, पण बेडरूम मध्ये वास वाढेल. बेडरूम मधनं तुम्ही किचन मध्ये टाकला, पण त्याचे अस्तित्व राहणार आहे. तर मग काय करायचंय, शुगर साठी गोळ्या घेऊन इकडून तिकडे ऑर्गनवर शिफ्ट करायचंय की उसको निकाल के बाहेर फेकना है. जोपर्यंत तो मेलेला उंदीर तुम्ही घराच्या बाहेर फेकणार नाही, तोपर्यंत घरातनं दुर्गंधी जाणार नाही. त्याच पद्धतीने शरीरातील आजार तुम्ही बाहेर काढणार नाही, तोपर्यंत तो या ऑर्गन मधनं त्या ऑर्गन मध्ये, त्या ऑर्गन मधनं त्या ऑर्गन मध्ये इफेक्ट करत राहणार. तो उसको बाहर निकलना है, तो आपको काम करना है. तर आमच्या 1 डिसेंबरच्या प्रोग्राम नंतर लाईफस्टाईल मॅनेजमेंटचा आपण एक खूप चांगला वर्कशॉप घेऊन येणार आहे. 2 तासाचा वर्कशॉप राहील. फी तेवढीच राहील, 111 रुपये, जास्ती नाही पाहिजे. ठीक आहे, तर नक्की अटेंड करा तो. जेव्हा ज्यांना कुणाला करायचा असेल 2 तासाचा तो वर्कशॉप राहणार आहे. बट उसके रिझल्ट बहुत अच्छे आहे. लोकांचे बीपी, शुगर, थायरॉइड नॉर्मल व्हायला लागतात. आपण गोळ्या बंद करायला सांगत नाही, डॉक्टर गोळ्या बंद करतात. ओके, पण मेहनत करणी पडते, जादूची कांडी नाही. असे फिरवली, तथास्तू म्हटलं आणि झालं. ओके,
उसके लिए आपको काम करना पड़ेगा खुद के लिए. तर मग आता हा जो औरा आहे आपण बघतो आहे, या औराला आता पहिले आपण माझाच औरा बघू. म्हणजे तुम्ही बघा, सगळ्यांनी काय करायचं, माझ्या नो स्ट्रिपवर लक्ष केंद्रित करायचंय. थांबा जरा, मला पिन मध्ये घेऊ द्या, नाही तर दिसणार नाही बाकीच्यांना. ओके, माझ्या नो स्ट्रिपवर लक्ष केंद्रित करा. एकटाच बघायचंय माझ्या नो स्ट्रिपवर. तुम्हाला माझ्या अवतीभोवती एक असं प्रकाशाचा राऊंड वाला वलय दिसेल. बघण्याचा प्रयत्न करा. विदिन सम सेकंड तुम्हाला एक सर्कल व्हाईट कलरचा अवतीभोवती माझ्या दिसायला लागेल. कोणाकोणाला दिसला त्यांनी चॅटबॉक्स मध्ये मी टाईप करायचं. काही सेकंद लागतात बघायला. दिसला? चला, भरपूर मी येऊन राहिले. हा जो तुम्ही बघताय तो माझा औरा आहे. चलो, वेरी गुड. अब जिनको दिखा उनका ठीक, नहीं दिखा उन्होंने प्रैक्टिस करनी है. आता मी तुम्हाला एक दुसरं प्रॅक्टिकल करू आपण. आता बघा, हा जो आहे ना, इथे मी तुमच्या समोर एक डॉट काढते. या डॉट कडे एकटक बघा तुम्ही. काही सेकंदामध्ये त्याच्या अवतीभोवती एक प्रकाशाचं वलय तुम्हाला दिसायला लागेल. हा या पॉइंटचा औरा आहे. दिसला का? एक व्हाईट कलरचा प्रकाशाचं वलय दिसला. ओके, तर हा जो आहे हे या पॉइंटचा प्रकाशाचा वलय आहे, म्हणजे या पॉइंटचा औरा आहे. आता या पेनकडे एकटक बघा. या पेन, सावली नाही, आय एम नॉट टॉकिंग अबाउट शॅडो. शॅडो नाही, प्रकाशाचा वलय दिसतो तो या पेनाचा औरा आहे. पेनाचा औरा बघायचा प्रयत्न करा. आय एम नॉट टॉकिंग अबाउट शॅडो. शॅडो नाही, प्रकाशाचा एक लाईट सरफेस तुम्हाला त्याच्या आजूबाजूला दिसेल. दिसला? यस. आता काय करायचंय, आमच्या ताईने आज पेजेस नाही ठेवले इकडे. जानू, हे दे ना बेटा, कोरा पेज. चालेल, हो आहे. तुझं नाव बदलो बरं जान्हवी. काही नाही. हा जो आता माझ्या 5 बोटांकडे एकटक बघा. तुम्ही माझ्या 5 बोटांचा सुद्धा औरा बघू शकणार आहे. ठीक आहे. शॅडो नाही, प्रकाशाचं वलय, लाईटचं वलय दिसतंय. तर या पद्धतीने प्रत्येकाला, वस्तू सजीव आणि निर्जीव वस्तूला आभा मंडळ असतो आणि या औराच्या एनर्जीनुसार आपल्या लाईफमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक बदल होत असतात. ठीक आहे. आता आपण जरा कॅमेरा झूम मध्ये काय झालं, ओके. आता आपण औरा बघितला स्वतःचा आणि वस्तूंचा. आता औरा बघण्यासाठी हा क्लास नाहीये. आपल्याला खरोखर 2 व्यक्ती
या औराचं अजून महत्व काय आहे की दोन व्यक्ती जेव्हा जवळ चालत येतात तर तेव्हा काय होतं माहितीये का, त्या दोन व्यक्तीचा औरा एकमेकांमध्ये मिक्स होतो. जर चांगला व्यक्ती आपल्या आजूबाजूला येऊन बसू द्या, आपल्याला फील होतं. तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करताय, बसमध्ये प्रवास करताय किंवा मॉलमध्ये गेला, एखादी जवळ चांगली व्यक्ती तुम्हाला भेटली तर तिच्या एनर्जीमुळे आपल्याला चांगलं वाटतं. आणि एखाद्या अशी व्यक्ती येऊन बसते की चल उठ, अशी मनातनं भावना येते की ही व्यक्ती आत्ता इथून उठून गेली. होतं कधी कधी आपल्यासोबत घरी पण एखादा पाहुणा आला की असं वाटतं की हा केव्हा उठून जातो, आणि एखादा व्यक्ती आला की आपल्या घराचं वातावरण प्रसन्न होतं. हे का बरं होत असतं? त्या व्यक्तीच्या आभा मंडळाचा औराचा इफेक्ट आपल्यावर होत असतो. आपल्या घरातले जर 4 लोक जरी एकत्रित राहत असतील तर त्या 4 लोकांच्या एनर्जी फील्ड देखील आपल्या एनर्जीशी कनेक्टेड असतात. त्या 4 लोकांची एनर्जी देखील आपल्या एनर्जी सोबत कनेक्टेड असते. बघायचंय आता प्रॅक्टिकल तुम्ही घेतलाय सोबत आपल्या घरच्यांना, एखाद्या व्यक्तीला कोणाकोणासोबत आहे. आता मला 4 व्हॉलेंटियर पाहिजे. आहे का कोणी? कोणासोबत आहे एक व्यक्ती? औरा बघायचा ना आपल्याला, फील होतो की नाही होत? आहे का रेखा मॅडम, राखी मॅडम? ओके, चला अनम्यूट करा. अजून कोण आहे ज्यांच्यासोबत एक व्यक्ती आहे? एनीवन ज्यांच्यासोबत एक व्यक्ती आहे जे प्रॅक्टिकल करणार आहे? एवढ्या 300 लोकांमध्ये एकच व्यक्ती रेडी आहे का? हा, सुप्रिया मॅडम, चला अनम्यूट करा. अजून कोण आहे? एनीवन? वर्षा मॅडम आहे का तुमच्यासोबत कोणी? ओके, चला माईक ऑन करा. वेदांत, हा चला अनम्यूट करा. ज्यांना ज्यांना मी अनम्यूट केलेलं आहे जरा त्यांनी आपला माईक ऑन करायचा आहे. आणि कोण राहिला याच्यात? कुठे गेले ते मॅडम? यामिनी मॅडम, चला अनम्यूट करा. ऍड पिन. ओके, चलो 4 लोग मेरे स्क्रीन पे दिख रहे अभी. बाकीच्यांनी माझ्यासोबत पूर्ण प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, करायचं का? उभं राहायचंय पहिले, बसायचं नाहीये. ओ मॅडम, तुमच्यासोबत कोण आहे? बोलवायचं त्यांना जवळ. फोन आडवा करा. यामिनी मॅडम उभा नाही. चला आता मी तुम्हाला इकडे दाखवते. आमच्या पोरी काय करून राहिल्या बघू दे जरा. इकडे या बरं. कारण आज आपण दुसरीकडे घेणार होतो प्रॅक्टिकल. हा नाही, कटर दे बरं का, निघतच नाही इथून, इतका पक्का बसलाय. दूर दूर उभं राहायचं, दूर दूर. तिथे तेवढ्या याच्यात त्यांना इकडे तेवढ्या याच्यात करा. तुम्ही इकडे येऊन जा, चेअर अशी सरकवून घ्या इकडे. इकडे इकडे सरकवा, चेअर सरकवून घ्या तेवढ्या. बसा इथे तुम्ही. हा इथे हा कुठे कनेक्टेड आहे? दुसरा आहे कॅमेरा आपल्याकडे. चला आता सगळ्यांनी दूर दूर 5-6 फुटाचं अंतर घेऊन उभं राहा. मी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवते. प्रॅक्टिकल चालू आहे मनीष. आपण आता स्क्रीन शेअर करणार आहे. त्याच्यामध्ये आपल्या ज्या ऑफिसच्या 2 ताई आहेत ते औराचं प्रॅक्टिकल करणार आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. 2 लोकांचा औरा कशा पद्धतीने एकत्र येतात तर त्याच्यासाठी पहिले तर तुम्हाला असं दूर दूर उभं राहायचंय. बघा 5 ते 6 फुटाच्या अंतरावर उभं राहायचंय. ठीक आहे, दोन्ही हात रब करा. आता या पद्धतीने करत चालायचं. बाकीच्यांनी दोन्ही हात रब करा. मागे सरक. हा, दोन्ही हात रब करा आणि
खुशी तू दोन्ही हात स्टेबल ठेव. आता तू हळूहळू हात असेच करून तिच्याकडे चालत जा. हळूहळू चालत जा. हे प्रॅक्टिकल सोबत हळूहळू चालत जा. हळूहळू चालत जा. हात असे ठेव ना. आता हातात काहीतरी जाणवत आहे का? ओढल्यासारखं जाणवत आहे? दोघींना जाणवत आहे? मग या दोघींचे रेकीचं शिक्षण काही झालेलं नाहीये, पण यांना एनर्जी जाणवत आहे. तसंच आपल्याकडे ऑफलाईनच्या मॅडम आहे, त्यांना आपण उभं करू. त्यांना जाणवतं का बघू. जा मॅडम तिकडे. दोन्ही हात परत एकदा बघा. दोन्ही हात रब करायचे आहेत. जॉईन करायचे का? हळूहळू हळूहळू चालत जा. हळूहळू चालत जा. जाणवलं बघा. आता यांना सुद्धा तेवढ्या डिस्टन्सवर जे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे तेवढ्या डिस्टन्सवर यांना देखील ती एनर्जीचा फ्लो जाणवत आहे की काहीतरी मॅग्नेटिक फील्डची एनर्जी त्यांच्यापर्यंत येत आहे. ही ऊर्जा त्यांना पण जाणवत आहे. ठीक आहे, थँक्यू. अजून दुसरं प्रॅक्टिकल आपण थोड्याच वेळात करणार आहे. जाणवलं का बाकीच्यांना? हो मॅम. मॅम हो मॅम. जाणवलं सगळ्यांना? आता हे काय केलं या प्रॅक्टिकल मधनं आपण काय सिद्ध केलेलं आहे तर दोन लोकांची एनर्जी एकमेकांसोबत कनेक्ट होत असते आणि जर ते दोन व्यक्ती नकारात्मक असेल तर त्या व्यक्तीच्या नकारात्मकतेचा परिणाम आपल्याकडे होत असते. म्हणून आपल्याकडे चांगल्या लोकांसोबत संगत करण्याची आपल्याला सल्ला दिला गेलेला आहे की नेहमी चांगल्या लोकांसोबत आपल्याला संगत करायची आहे. पहिलं प्रॅक्टिकल लक्षात आलं सगळ्यांना की दोन व्यक्तीचा औरा, दोन व्यक्तीची एनर्जी एकमेकांसोबत मिक्स होत असते. आता आपण बघणार आहे दोन व्यक्तींचे जसं आपण औरा चेक केला की नाही तर विदाऊट एनी टच आता आपण एखाद्या व्यक्तीच्या शरीरावरचं दुखणं कसं ओळखायचं, कुठे काय प्रॉब्लेम आहे हे पण आपण फील करू शकतो. तर एक दुसऱ्यांचा औरा आता स्कॅन करायला शिकणार आहे. जसं आपण औरा फील केला म्हणजे तुम्ही तो औरा बघितला, आता औरा स्कॅन करायला पण शिकणार आहे. ओके, जान्हवी, खुशी एक जण येऊन जा कोणीतरी. हा चला उभे राहा तिकडे तुम्ही. आता बघा दुसरं प्रॅक्टिकल समजून घ्या. सोबत सोबत करायचं पण आहे बाकीच्यांनी. आता आपण काय बघणार आहे या प्रॅक्टिकल मध्ये औरा फील म्हणजे स्कॅन करणं कसा करायचं माहितीये का? तुम्ही करायचं. हिला इकडे उभं करा. हा ते हळू मी सांगते त्या पद्धतीने हळूहळू करा. ठीक आहे. रेकीला कॉल करा. थांबा मी स्क्रीन शेअर करते. हा रेकीची प्रार्थना करा आणि हळूहळू तिच्या जवळ जाऊन उभा राहा. जवळ जाऊन उभा राहा. खाली काहीतरी घेतो पण. आता तू डोळे बंद कर बेटा. ठीक आहे. हा आता दोन्ही हात असे वरून बघा. तिच्या हातात डोक्याच्या वरून अशा हळूवार खाली आणा. हळूवार डोळे बंद करून अनुभव. टच करू नका तिला. समोर या, समोर मागे या, थोडस मागे 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 मागे. टच जर झाला नाही पाहिजे आणि हळूवार तुम्ही हात खाली खाली घ्या. तिच्या शरीराला टच न होता. कुठेतरी तुमचे हात जड पडतील, भारी पडतील, ती जागा फक्त लक्षात ठेवा की कुठे तुमच्या हातामधले व्हायब्रेशन चेंज झाले होते. हळूहळू हळूहळू हात खाली आणा. पायापर्यंत हळू खाली आणा. बिलकुल या स्पीडने हळूवार हळूवार हात खाली आणा. स्लोली स्लोली हळूवार हळूवार स्लोली हात खाली आणा. कुठे तुमच्या हातांमधले व्हायब्रेशन चेंज होतील फक्त ती जागा लक्षात ठेवा. स्लोली स्लोली हात खाली आणायचे. ओके, काय जाणवलं आणखी? आता बघा जे आहे तिच्या पोटामध्ये आज थोडासा प्रॉब्लेम आहे. तिचं पोट दुखत आहे ते तिने मला मगाशी सांगितलं होतं पण यांना माहिती नव्हतं आणि त्याच्यामुळे तिचं डोकं पण आज दुखत आहे. बरोबर आहे. गरगरल्यासारखं झालं. ओके, तर या पद्धतीने बघा आता झालं काय. तिने मला आल्याबरोबर आज सांगितलं होतं की तिचं डोकं दुखत आहे. पण बघा आता एनर्जीचं फील्ड कसं आहे की या मॅडम फक्त क्लास पुरते आल्या. त्यांना तिच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं पण त्यांनी बरोबर ते कट करा. असा दुसऱ्यांचं केल्यानंतर कट 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 डिलीट 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 करायचं. एनर्जी डिस्कनेक्ट करणं गरजेचं आहे. कट कट कट. तर या पद्धतीने आपण
या एनर्जीवर इफेक्ट बघू शकतो आणि ती पॉझिटिव्हिटी आपल्या लाईफमध्ये अनुभव घेऊ शकतो. प्रमिला मॅडम, तुम्हाला जाणवलं का? पायाला, हो, त्याच्या पायाला माझा हात हेवी झाला. पाय दुखतात आहे का त्याचे? पाय दुखतायत. हो. मला पण पायांना सेवी झालं. चला, पाय तुमचं यामिनी मॅडम? मला तिच्या पायांनाच व्हायब्रेशन जाणवलंय आणि एक असं इथल्या बाजूला असं वरती छातीजवळ व्हायब्रेशन जाणवलंय. तर तिला आहे का तिथे शोल्डरच्या तिथे आणि पायाचा काही त्रास आहे का विचारा. ते दुखतंय थोडस काही कुठे. शोल्डर जवळ दुखतंय तिला. बघा, आता विचार करा की तुम्ही पेशंटला टच न करता त्याच्या शरीरामध्ये कुठं गडबड आहे हे लक्षात घेऊ शकता. वर्षा मॅडम, तुम्ही केलं का प्रॅक्टिकल? येस मॅम. कुठं जाणवलं, काय जाणवलं सांगा. डोक्याच्या जवळ थोडस जाणवलं मला व्हायब्रेशन्स. अच्छा, त्या डोकं काही दुखत आहे का विचारा. हा, डोकं दुखते त्याचं थोडस. बघा, आता विचार करा की तुम्ही असे हिलर बनलेत लेवल 1 मध्येच की तुम्ही एखाद्या पेशंटला टच न करता त्याच्याकडे असलेले व्हायब्रेशन एक्सपिरियन्स करू शकता. राखी मॅडम, तुम्हाला काय जाणवलं? गळ्याजवळ त्यांच्या मला हात जड झाले. त्यांना जरा सर्दी खोकला झालाच आहे. ते डॉक्टरांकडे जाऊन आले. ओके, काय वाटतं, मॅजिक वाटलं की नाही वाटलं की आपण विदाऊट एनी टच समोरच्या व्यक्तीच्या पेन, तर मग आता पेन ओळखणं हाही आपला उपाय नाहीये. आपण पेन ओळखण्यासाठी फक्त हा क्लास करत नाहीये. वी आर हिअर टू सोल्युशन. आपण कशासाठी आहे की आपल्याला समोरच्या पेशंटला सोल्युशन द्यायचं आहे. तर त्या व्यक्तीचं, कुठल्याही व्यक्तीचं औरा क्लिन्झिंग केल्यामुळे आपण 30 to 40% प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आता आपण दुसऱ्यांचा, आता तुम्ही माझा औरा जसा बघितला ना तसा एकदा तुमच्या घरच्यांचा औरा बघायचा आहे. काय करायचं आहे, प्लेन सरफेसवर. मॅडम, तुम्ही तिथे बसा. जान्हवी किंवा खुशी कोणीतरी इकडे बेटा. हात जाणवलं मॅग्नेटिक असं हात करताना त्यांचा औरा बघायचा आहे. बघा, आता या पद्धतीने आपण पुढे गेला आपला कॅमेरा. कॅमेरा कनेक्ट नाही झाला का? माझाच कॅमेरा आला का इकडे? थांबा जरा. एक मिनिट थांब ना जरा, इकडे शेअर नाही झाला का बरं? डोकं दुखतं तुझं. एकच मिनिट जरा, हा कॅमेराच घेऊ आपण. थांब बेटा. एकच मिनिट. बरं, कॅमेरा काम नाही करत आहे. शिवांशला विचार. हा झाला का? कॅमेरा कनेक्ट नाही होत आहे. कॅमेरा कनेक्ट नाही होता आपला. एक मिनिट, शेअरिंग मध्ये येतो का चेक करू द्या मला. गडबड झाली. ठीक आहे, जसं तुम्हाला प्लेन भिंतीवर काय करायचं, तुम्ही एखाद्या व्यक्तीला थांबवायचं आहे आणि त्याच्या समोर नो स्टिपवर लक्ष केंद्रित करत तुम्ही तुमच्या घरच्या व्यक्तीच्याकडे बघा. त्या व्यक्तीचा प्लेन सरफेस, फक्त मागचा सरफेस हा प्लेन पाहिजे, लाईट कलरचा.
तर तुम्हाला दुसऱ्यांचा औरा खूप चांगल्या पद्धतीने बघता येणार आहे. ठीक आहे, चला ट्राय करा बरं सगळ्यांनी. तोपर्यंत मी कॅमेऱ्याचं काय गडबड आहे, ना बंद होऊन राहिला ना सुरू होऊन राहिला कॅमेरा, काहीतरी गडबड झाली आहे. स्विच कॅमेरा, हा नको स्विच करायचं आपल्याला. लॉजिटेक ब्रो ये ग, काही येत नाही. चला, कॅमेऱ्याची काहीतरी गडबड चालू आहे इकडे. हा, सगळ्यांनी बघा बरं औरा, काहीतरी बघण्याचा प्रयत्न करा. दिसतो का? समोरासमोर उभं राहून बघायचं आहे. आई ऐक ना, खरंच तुला काय म्हणून मला बोलते मॅमशी, थांब जरा. तू रिकामी बडबड करू नको, ऐकू जाते. चला, औरा बघायचा आहे, माझ्याकडे नाही बघायचं आहे, औरा बघायचा आहे. दुसऱ्यांचा औरा बघायचा. तू बघ तोपर्यंत, दिसला का सांग. त्यांच्या नोस्टिप कडे लक्ष केंद्रित कर. तोपर्यंत मी जरा कॅमेऱ्याची काय गडबड झाली जरा चेक करते. हा, त्यांच्याकडे फक्त बघायचं, बाकी काही नाही करायचं. आता बघा, या पद्धतीने समोरासमोर त्यांच्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करत आपल्याला बघायचं आहे समोरच्या व्यक्तीचा. तुम्ही डोळे बंद ठेवा, त्यांच्याकडे बघू नका. म्हणजे काय, कधी कधी घरच्या लोकांकडे बघून हसायला येतं, तर त्या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, त्या व्यक्तीकडे बघायचं नाहीये. आणि नोज टिपकडे दिसतंय जान्हवी, काय दिसत आहे? अवतीभोवती एक व्हाईट कलरचा प्रकाशाचा वलय, हा राऊंड वाला दिसत आहे. किती मोठा दिसत आहे? छोटं प्रकाशाचं वलय दिसत आहे. तर ते त्यांचा आभामंडल ती बघू शकत आहे. या पद्धतीने तुम्ही समोरासमोर कुठल्याही व्यक्तीचा औरा बघू शकता. क्लिअर? या झुमनीनं स्वतःच्या सेटिंग चेंज केल्या आहेत जरा, म्हणून गडबड होते. चला, थँक्यू मॅडम. दिसलं मला याच्यावर. ओके, ग्रेट. व्हाईट व्हाईट होत. हा, व्हाईट असं पूर्ण असं प्रकाशाचं व्हाईट वलय आपल्याला दिसत असतं जेव्हा आपण कुठल्याही व्यक्तीचा एनर्जी फील्ड चेक करतो. तर आता लक्षात आलं की आपल्या जीवनामध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल, समस्या येत असेल, तर याचा अर्थ काय आहे की या ज्या समस्या आहेत त्या समस्यांसाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपल्या जीवनामध्ये जसे लोक, जशी एनर्जी आजूबाजूला असते, तशीच आपल्याकडे एनर्जी फील्ड तयार होत असते आणि त्याचाच रिझल्ट आपल्या जीवनामध्ये येत असतो. ठीक आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की आता आपल्याला औरा क्लिन्झिंग शिकायचं आणि लोकल बॉडी पार्ट. आता समजा एखाद्या व्यक्तीचा फक्त डोकं दुखतंय किंवा पोट दुखतंय, तर तुम्ही काय कराल? एखाद्या व्यक्तीचं फक्त डोकं किंवा पोट दुखतंय, काय कराल? म्हणजे आता असं वेगवेगळ्या ऑर्गनचं मी उदाहरण फक्त डोक्याने पोटचं घेत आहे. रेकीला कॉल करायचा, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. आणि डोकं दुखत आहे तर तिथे गवत उपटल्यासारखं एक 3-4 मिनिटं काढून घ्यायचं. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, सगळी निगेटिव्हिटी तिथली काढून घ्यायची. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी तिथून रिमूव्ह करायची. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. या पद्धतीने 5 ते 6 म्हणजे 3 ते 4 मिनिटं जेव्हा तुम्ही औरा क्लिन्झिंग करता, तर 30 ते 40% प्रॉब्लेम फक्त आणि फक्त या औरा क्लिन्झिंग मुळेच ठीक होत असतात. 30 ते 40% प्रॉब्लेम फक्त आणि फक्त औरा क्लिन्झिंग मुळे ठीक होत असतात. लक्षात आलं? तर त्याच्यामुळे औरा क्लिन्झिंग दैनंदिन लेवलवर करा. म्हणजे लोकल बॉडी पार्टचं झालं. आता दिवसभरामध्ये आपण अनेक लोकांना मिळतो. आधी बघा, आपल्या घरासमोर नळ असायचा, दारासमोर, की कोणी आलं तर ते किंवा बकेट आणि हे ठेवायचं. कोरोनामध्ये झाली होती सवय लोकांना, पण अजून परत विसरलो की घरात आल्यावर हातपाय धुवायची पद्धत जी होती त्याचं रिझन काय होतं की बाहेरच्या एनर्जी आपण कलेक्ट करून येतो
आणि त्याच एनर्जी मध्ये राहून जर का आपण घरामध्ये वावरलो तर ती सगळी बाहेरची एनर्जी आपण घरात मिक्स करतो. म्हणून जुनी जी पद्धत होती की घरात पाय ठेवण्याच्या आधी हातपाय धुवून मग घरात यायचं, त्याचं रिझन काय होतं की बाहेरची निगेटिव्हिटी आपण धुवून टाकतो आणि मग प्रवेश करत असतो. आलं लक्षात? आणि म्हणून आपल्याला सेल्फ औरा क्लिन्झिंग करण्याची खूप महत्वाची गरज आपण एक्सपिरियन्स करू शकतो. क्लिअर झालं? औरा क्लिन्झिंगचं महत्व प्रत्येकाला क्लिअर झालं? ओके. आता आपल्याला काय करायचं, हे झालं आपलं औरा क्लिन्झिंगचं आपण जे बघितलं. आता आपल्याला फुल बॉडी औरा क्लिन्झिंग वर वर्क करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आज 2 व्हिडिओ ग्रुपवर शेअर करणार आहे. एक लोकल बॉडी पार्ट औरा क्लिन्झिंग आणि एक फुल बॉडी औरा क्लिन्झिंग. आणि ताप कसा कमी करायचा याचा तिसरा औरा क्लिन्झिंगचा व्हिडिओ तुम्हाला पाठवणार की एखाद्या व्यक्तीला ताप जर आला तर तो औरा क्लिन्झिंगमुळे तुम्ही 30 ते 40% पॅरासिटामॉल घेतल्यावर जसा अर्धा पाऊण तास लागतो ताप कमी व्हायला, तर तो 20 ते 25 मिनिटांमध्ये औरा क्लिन्झिंग करून गोळी घेऊन ताप कमी करू शकता. याचा प्रॅक्टिकल चा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणार आहे की एखाद्या व्यक्तीचा औरा क्लिन्झिंग कसा करायचा. अवश्य ते व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला औरा क्लिन्झिंग कसं करायचं ते कळेल. फुल बॉडी पार्टचं औरा क्लिन्झिंग, आणि त्याच्यानुसार आपण वर्क करू शकतो. तर सगळ्यात सांगायचा मुद्दा म्हणजे की आपल्याला आपल्या औराचं क्लिन्झिंग हे करणं खूप गरजेचं आहे. आभा मंडळाच्या क्लिन्झिंगमुळे आपण आपल्या जीवनाला अत्यंत आनंदी बनवू शकतो. औरा क्लिन्झिंगमुळे पोटाचा त्रास असेल तर पोटाचा औरा क्लिन्झिंग करायचा आणि त्याच्यावर उपचार कसा द्यायचा हे आपण चक्र झाल्यानंतर शिकणार आहे. उद्याच्या सेशन मध्ये आपण काय घेणार आहे, 7 चक्रांचं एनर्जी घेणार आहे. काय घेणार आहे? 7 चक्र समजून घेणार आहे. आणि परवाच्या सेशन मध्ये आजार आणि त्याचे एक चांगलं चक्र मेडिटेशन तुमचं घेणार आहे, ज्याच्यातनं तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकाल. सगळ्या याचं प्रोटोकॉल देणार आहे. आता सगळ्या या स्किनसाठी काय करायचं, पोटासाठी काय करायचं, हातासाठी काय करायचं विचारू नका. कुठल्या याच्यासाठी कसा उपचार करायचा हा आपला 1 दिवसाचा सेशन आहे. ठीक आहे. व्हिडिओ ग्रुपवर पाठवले जातात. रेकीचं ज्या ग्रुपवर तुम्ही जॉईन केलेले आहे त्या रेकीच्या ग्रुपवर तुम्हाला व्हिडिओ पाठवले जातील. रोजचे व्हिडिओ देखील तिथेच अपलोड होत असतात. क्लिअर? तर आता औरा या संदर्भात जर कुणाचे काही प्रश्न असतील तर आपण त्या प्रश्नांचे उत्तर देणार आहोत. एनी क्वेश्चन, एनी डाऊट? तर एक 2 कॅमेरा जर स्विच कॅमेरा करून बघू होतोय का चालू आपला कॅमेरा. एकच मॅडम, हा, मी परवा शनिवारचा तुमचा कार्यक्रम 2 टाइम होता ना, त्याला नीटच काम नाही केलं. मी सकाळी लवकर उठून बसली होती. मला फक्त लास्टचा आवाज आला नेट मधनं की अजून डोळे उघडू नका, आणि मग थोड्या वेळाने म्हटलं आता उघडा. एवढंच ऐकू. तिथून तेवढाच वेळची ती प्रोसेस होती. बाकीचं म्हणजे काही नेटच माझं चालू नव्हतं, काहीच नाही आला, मला दिसलंच मॅडम नाही. आवाज येतच नव्हता. शक्तिपाताची प्रोसेस चालू करताना डोळे बंद करायला लावले आणि शक्तिपाताची प्रोसेस कंप्लीट झाल्यावर डोळे उघडायला लावले होते. फक्त तेवढंच आला आवाज, पण मला ते तुम्ही सांगितलेलं पण ऐकूच आलं नाही. मी लवकरच मोबाईल चालू केला होता, आंघोळ करून पण बसलेली होती, पण मला काहीच समजला नाही त्या दिवशीचा. सकाळचा काय संध्याकाळी पण नाही लागला, माझा नेटच नाही आला मॅडम. तर मॅडम ती तुमची अडचण आहे ना. मग आता तुम्ही परत घेऊ शकता नेक्स्ट बॅच, आणि जे सेकंड लेवलला येतील त्यांच्यासाठी त्यांना 500 एक्स्ट्रा पे करून ते करून घेऊ शकतील. ठीक आहे. मला ते शिकायचंय मॅडम. हो चालेल. धनश्री मॅडम बोला. मॅम, मला कोणाकोणाचा ब्लॅक किंवा ग्रेश असा ऑरा दिसतो, तर काय करायचं? मॅडम प्रत्येकाचा आभा मंडळचा वेगळा कलर असतो. हे ओके आहे आणि त्याच्यानुसार त्याची एनर्जी असते, पण ते पूर्ण औरा सायन्स हा लेवल 1चा भाग नाही आहे. औरानुसार त्या व्यक्तीचा कसा कलर असतो आणि त्या कलरनुसार त्याचा स्वभाव कसा असतो हे रेकी मास्टर लेवलचं सिलेबस आहे. ठीक आहे. प्राक्तन. हा मॅडम, प्रार्थना जी आपण 21 दिवस करणार आहोत ती कोणत्या वेळेत करायची आणि ती सगळी करायची का? म्हणजे जी लास्ट डे चक्र. तो शेवटच्या दिवशीचा टॉपिक आहे, दैनंदिन प्रॅक्टिस काय करावी. बर, हा, म्हणजे आता लगेच रोज आम्ही करायची गरज नाही. आता लास्ट डेचा टॉपिक आहे तो, दैनंदिन प्रॅक्टिस काय करायची.
आणि यावेळेस आपल्या क्लासचा लास्ट डे थर्सडे किंवा फ्रायडेलाच राहील, कारण थोडं मला आउट ऑफ स्टेशन जायचंय 22-23ला. तर त्याच्यामुळे आपलं एक तर मे बी थर्सडेचं लास्ट डे राहील, डे 10 जे आहे. नाही तर मग जमल्यास फ्रायडे राहील, नाही तर थर्सडेला आपण जास्ती वेळ घेऊन सगळं कम्प्लीट करणार आहे. ठीक आहे. मग आता आम्ही काही प्रॅक्टिस करायची गरज आहे का रोज? नाही, फक्त आज जे सांगितलं औराचं प्रॅक्टिकल 2-4 लोकांचा औरा बघून ठेवा. मग व्हिडिओ पाठवल्यानंतर 2-4 लोकांचा औरा क्लीन करून बघा. ठीक आहे. पण क्लीन चालेल. केल्यानंतर थँक्यू. कट कट डिलीट करायला विसरू नका आणि हँडवॉश करायला विसरू नका. ठीक आहे. हो हो. ओके. धनश्री मॅडम अनम्यूट करा. मॅडम मला एक व्यक्ती येते जेव्हा माझ्या संपर्कात किंवा आमच्या घरी वगैरे, तेव्हा मला प्रचंड त्रास होतो. माझं डोकं दुखतं किंवा खांदा दुखतो किंवा डोळे ओढल्यासारखे वाटतात, खूप त्रास होतो. तर काय करू शकतो आपण? मी त्या व्यक्तीला टाळू पण नाही शकत कारण ते रिलेटिव्ह आहेत. त्या सगळ्या डिस्टन्स हिलिंगचे सेकंड लेवलचे उपाय आहे, लेवल 1 मध्ये पॉसिबल नाहीये. ओके. ठीक. थँक्यू. ओके. वंदना मॅडम. हा मॅडम, हा बोला मॅडम. तुमच्या हा ऐकू येतंय? येतोय बोला. हा शनिवारच्या आपल्या प्रॅक्टिकल नंतर माझ्या कमरेत बराचसा फरक पडला. छान. म्हणजे माझी ऍक्सिडेंटची जी जागा आहे ती सारखी मला त्रास देत होती, पण त्या दिवशी प्रॅक्टिस म्हणजे खूप होता. तर मला 3 दिवस झाले मला त्रास नाही, पण ते वरचेवर करावं लागणार ना मला. ते रोज प्रॅक्टिस करायची आहे. ती प्रॅक्टिस काय करायची आपण शुक्रवारच्या किंवा गुरुवारच्या सेशन मध्ये बघणार आहे. चालेल. म्हणजे आता असं आम्हाला एक डोक्यात आलं की बाबा जो काय आमचं आम्ही करू, जर असेल तर नाही करू शकतो काय? करू शकता पण ते सांगितलं जाईल. उद्या परवाचे टॉपिक कम्प्लीट झाले की मग सगळं प्रॅक्टिकल शिकवलं जाईल. आणि एक प्रश्न आहे, आपण शारीरिक जसे आजार बरे करतो तसे मानसिक होऊ शकतात का? शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सगळ्या लेवलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची क्षमता रेकीमध्ये आहे. गुड. म्हणजे मला ते तुमच्या ह्याच्यातून मिळेल आम्हाला आता ते मार्गदर्शन. नक्की. थँक्यू. दुसरं काय नाही. स्वाती जाधव. अच्छा. थँक्यू. स्वाती जाधव मॅडम अनम्यूट करा. हॅलो. हा बोला. नमस्कार मॅडम, मी आपली मास्टर लेवलची स्टुडंट आहे. मॅडम आपलं टायमिंग चेंज झाल्यामुळे मला आता जॉईन होता येत नाहीये. मी फर्स्ट लेवल जॉईन करते आणि आपले व्हिडिओ बघते नंतर थर्ड लेवलचे. चालेल. हा. आणि मॅडम तुम्ही मगाशी थायरॉइडचं बोललात ना, तर मी पहिले 100 पॉवरची खात होते, पण आता आपले क्लासेस नंतर ते 111 रुपयाचा क्लासेस जॉईन केला, त्याच्यानंतर आता माझी डायरेक्ट 25 पॉवर वरती गोळी आली आहे. खूप छान. व्हेरी गुड. हाच तर रिझल्ट आपल्याला हवा आहे. तुमच्या बघा 100 सांगायचं होतं पॉवरची मला. गोळी 25 वर आलेली आहे. अजून काय पाहिजे? आता कमी होऊन जाणार. थँक्यू मॅडम. छान. खूप छान. बढिया. ते शेअर करायचं होतं म्हणून मी हँडरेस केला होता मगाशी. थँक्यू. एक मॅडम छोटासा 2 मिनिटाचा व्हिडिओ बनवून पाठवून द्या. हो चालेल. 1-2 मिनिटाचा, कारण ते आपल्यासाठी खूप चांगलं आहे की जे तुम्हाला रिझल्ट येतात ते बाकीच्यांना पोहोचवण्यासाठी मला मदत होते. चालेल मॅडम, नक्की. आणि तुम्हाला थँक्यू त्यासाठी. थँक्यू. ओके. स्मिता मॅडम बोला. हा बोला स्मिता मॅडम. हा हॅलो. हा बोला. मला शुगरचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे शुगर आता माझं लग्न झाल्यानंतर डिक्टेट झालंय आता गेल्या 1.5 वर्षापासून. तर मी 500 mg ची टॅबलेट घेते, पण माझे जॉईंट्स पण खूप दुखायला लागले, टोंगळे वगैरे. मला असं मॅडम चालता नाही लाईफस्टाईल मॅनेजमेंटवर वर्क करण्याची खूप गरज आहे, कारण शुगर हा रिझनच मूळ आहे की जो आपल्या लाईफस्टाईल मधनं येणारा आजार आहे. तर त्याला ठीक करण्यासाठी पण कसं आहे, मी नॅचरोपॅथी डॉक्टरच्या हिशोबाने तुम्हाला हे सांगेल, आपल्या शरीरामध्ये जर एखादा आजार येतोय किंवा एखादा प्रॉब्लेम येतोय त्याला आपण कुठेतरी कारण दिलेलं आहे. कारण हटा दो बिमारी हट जाएंगी. ठीक आहे. तर आपल्या शरीरामध्ये आपल्या जीवनामध्ये जर एखादा प्रॉब्लेम आहे तर आपण रिझन दिलेला आहे. जेव्हा आपण त्या रिझन वर वर्क करू तर प्रॉब्लेम आपोआप दूर होणार आहे. क्लिअर? ओके. तर त्याच्यासाठी मी करणार आहे जॉईन, पण त्यासाठी लिंक हवी आहे. नक्की. आता 111चा कोर्स साठी इथे नका विचारू. ते सेकंड लेवलचं आपले बॅच चालू होईल 25 मध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे पूर्ण डिटेल्स दिल्या जाणार आहे. ठीक आहे. थँक्स मॅम. हा थँक्स. थँक्यू. यामिनी मॅडम. हा मॅम, मी 3rd लेवल करते तुमच्याकडे.
आता ऍक्टिव्हेशन वगैरे सगळे जे घेतले ना त्यामध्ये मला 11 वर्ष झाली स्पॉन्डिलिसिसचा त्रास होता. तो पूर्णपणे नाहीसा झालाय. म्हणजे जवळजवळ माझ्या पूर्ण बंद केल्या आणि तरी माझी प्रॅक्टिस तरी थोडी थोडीच चालू आहे. अजून पूर्ण प्रॅक्टिस चालू नाही केली मी. तरी एवढ्यातच मला इतका फरक जाणवला. आणि अजून एक मला अनुभव शेअर करायचा आहे माझा. आम्ही आता भाऊबीजेसाठी माहेरी गेलो होतो आणि मी प्रोटेक्शन दिलं होतं गाडीला आणि अलिबाग जवळ आमचा मोठा ऍक्सिडेंट झाला. त्यामध्ये गाडीचं नुकसान झालं पण आमच्या गाडीत एवढे मुलं होते, माझे भाचे वगैरे, माझ्या मुली, पण एकालाही झालं नाही. फक्त मला नाकाला मायनर क्रॅक गेलं, पण बाकी कोणाला, माझ्या मिस्टरांना सुद्धा, केसाला सुद्धा धक्का लागला नाहीये. म्हणजे ताजं, म्हणजे मला अक्षरशः तेव्हा जाणवत होतं की रेकी माझ्या आयुष्यात आल्यापासून म्हणजे नसतं तर तेव्हा मी काय केलं असतं बुवा. म्हणजे खूप खूप सुंदर अनुभव होता. थँक्स, म्हणजे थँक्स मॅम की तुम्ही माझ्या आयुष्यात आल्या आणि मला खूप छान मार्गदर्शन होतं ह्याच्यामध्ये. थँक्यू मॅडम. ओके. तर आज आपलं थोडस कॅमेराचा इश्यू चालू आहे, थांबावं लागेल. ओके, सो आज आपण इथे थांबू. उद्या परत भेटू या नवीन ऊर्जांसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. 5:30 वाजता उद्या आपण परत भेटणार आहे आणि 7 चक्रांचं आपल्या जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम हा आपण नक्की बघणार आहोत. सो मला ऐकून घेतलं यासाठी आपला कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करू हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच.